वाजता येतो योगेश? आता म्हणे तो खरं तो की 9 वाजता येतो. हाव काय? तो आला की त्याने तयारी केली की मग चालले जाऊ. ठीक आहे ना. आरतीची तयारी झाली की नाही अजून? करते ना तिची तिच्या पोराची तयारी. आता ललिताचा बी अधिकचा महिना करून टाक ना मग. नाही हो भाऊजी, माय काय पहिला अधिकचा महिना आहे काय? हा काय होते, एखादी साडी घेऊन देतो. हा काय असं म्हणता का? मग घेऊन द्या ना. आताच तर दिली तुम्ही साडी. काय होते, आता आरतीसाठी घ्यास लागेल ना. जवाई येते ना, कधी येते? अहो जवाई येते 15 तारखेले. त्यांनी करून टाक ना. आता त्या आरतीले तिच्या पोरासाठी घेऊन घे केक. हा व घ्या लागण ना, जा लागण ना मार्केटमध्ये. चालले जाणं कधी जासान? आता हे होऊ देते मग जातो. हिच्यासाठी घेऊन घेईन साडी. नाही व मी काय साडीसाठी आलती काय? घे ना बा. आता हे म्हणते तर मला तर म्हणत नाही हे. तुले कायले पाहिजे साड्या? एवढ्या साड्या तर आहेत तुझ्याजवळ. माग तू त्या भावाले. हाव काय? जाऊ का मग माझ्या भावाच्या घरी? जाय ना मग, कोणा रोखलाय तुले? हाव काय? बरोबर आहे ना, आली आता तुमची सून. चालला जा तुम्ही दोघी बहिणी. हाव काय भाऊजी? ठीक आहे ना मग जातो आम्ही आता. तुम्हाला माहितीये ना माझी भाऊजाईनं काही बोलवलं नाही म्हणून तसे म्हणून राहिले तुम्ही. त्या भावाचं काम नाही होतं का बरं अधिकच्या महिन्याला बोलवायचं? हा व तुमचा काय हमेशा हमेशा करण काय? किती वेळा करण तुमचा अधिकचा महिना? आता आई बाबा होते तेव्हा पहिला अधिकचा महिना केला होता तुमचा. हाव ना खरंच. पहिले काय एवढं करत होते काय? आपलं साधं सुद्धा करत होते. आता तर लय करते बापा. ते तर हाय व आता सगळं दिखाव्याची दुनिया आहे. आई नाश्त्यासाठी काय बनवू? बनव ना बाई, तुले काय वाटते तर. आई सांगा ना, पोहे बनवून टाक. चोकड चोकरी बनते ना का ब? आणि त्या तयारी नाही केली तू? नाही ना मावशी, आता नाश्ता गिष्टा करून घेतो आणि मग करतो. हा का व? अव केला असता ना आम्ही नाश्ता. बनवतो आम्ही, तू जाय तयारी कर. हा व तू जाय ना तयारी करून घे ना. मला पोरी सोरीले टाइमच लागते. आई करतो ना पोहे. राहू दे ना, आता तू झाडझूड केली, पोचा करून टाकला. जाय तू, आम्ही करून घेतो नाश्ता. ठीक आहे ना मग आई. आता आपण तिथं चाललोय तर त्यांच्यासाठी श्रीखंडचा डब्बा गी बांधला मग. चांगलाय ना योगेशले, येता येता घेऊन येईन तो. आपण आपल्या घरी हाय तो घेऊन जाऊ. हा व मगाशी सांगितलं योगेशले, म्हटलं येताना श्रीखंडचा डब्बा घेऊन ये म्हटलं. हाय आपल्या घरचं तर द्यायचं. आंबे नेले असते आणि त्यांच्याच घरी आंबे आहे म्हणते. हा व त्यांच्या घरी आंब्याचे झाड आहे ना. बापरे, तुम्ही तर सगळे मस्त बसले आहे. हाव रे, आमची तयारी झाली. मग आता काय करणार आहो? तीच वाट पाहत होते. आणला काय श्रीखंडचा डब्बा? हा बाई आणला ना. मिठाई गिठाई घेतली असती आई, तू श्रीखंड खायला आणायला लावलं. अरे आपल्या घरचा आहे ना, आणि चांगला आहे श्रीखंड. बाहेरची मिठाई घ्यापेक्षा श्रीखंड बरं नाही काय? तुले ते मिल्क केक सांगितला होता पण तू म्हणे नाही आई. कालच संपला ना बाई तो. नाही तर तो चांगला लागते. जाय मग आता तयारी करून घे. ठीक आहे, नाही करतो तयारी. गाडीवाला येते 10 मिनिटात. कधी पण जेव्हा जे गोष्टी सापडायची असते ते सापडतच नाही. त्या गोष्टीचं काम असन ते सापडतच नाही कधीच. बापरे, मस्त तयारी केली तू तर. काय तयारी केली हो मी? गाडीच तर घातली फक्त मस्त. काय खुश दिसून राहिली तू. मग आता मी माझ्या आईच्या घरी चालली ना, खुश नाही राहणार तर काय? हाव काय? गाडीवाला आला का? नाही ना, यायचं आहे अजून. 10 मिनिटात येतो तो. ठीक आहे ना. आमचा की नाही नाश्ता झाला? तुम्ही करत आहे ना? गरम करून द्या तुम्ही पोहे लगेच. ठीक आहे ना, पहिले मी तयारी करतो मग येतो खाली. तुझी झाली नाही काय? माझी एक पिन सापडतच नाहीये. आहे ना तुमचं. पिन सापडत नाही, कधी टिकली सापडत नाही. अहो आमच्या खूप साऱ्या गोष्टी असतात. सांभाळून ठेवता येत नाही का? आता डब्यात गिब्यात ठेवायचं. तुम्ही घेऊनच तर नाही देताय. किती दिवसापासून म्हणते मला ते स्टेशनरी आयटम ठेवायचे डब्बे घेऊन द्या. हो घेऊन द्या. ठीक आहे, पुढच्या वेळेस जाऊ तर घेऊन घेजो. माझ्यासाठी कपडे नाही काढले काय? अहो काढून ठेवले ना. येतो मी पटकन घालून. काय तर आपलं काम किती मस्त आहे. 2 मिनिटात ड्रेस घालतो आपण. तुम्हाला काय शॉर्ट पॅन्ट घातलं की झालं. आम्हाला साडीला इथं पिन लावा तिथं पिन लावा. मग त्यासोबत मॅचिंग बांगड्या पाहिजे. ठीक आहे ना, तू एवढं सगळं सांगत बसशील तर गाडी चालली जाईन ना. अहो आपण काय एसटीनं चाललो काय? अगं माझ्या नाश्ता करायचा राहिलाय ना, चल ना देणं. ठीक आहे ना देतो. हा हो मी काय म्हणत होती? हा बोल ना. मी म्हणत होती 2 दिवस राहू का आईच्या घरी? आता कशाला राहते? आता काय काम आहे? राहतो म्हटलं 2 दिवस आईच्या घरी. आता पाय ताईला घ्यायला ते पाहुणे येणार आहे ना, मग ते बरं नाही दिसणार तुझं तिकडे राहिली तर. मग ताई गेल्याच्या नंतर जाशील. नाही हो आता चाललीच होती तर म्हटलं राहतो. नंतर जाजो ना ताई घरी गेल्यावर. ठीक आहे ना मग. का मी सोडून देईन तुले. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणताय तर मी विश्वास करते तुमच्यावर. हाव काय? मला विश्वास नाही काय? तुम्ही मागच्या वेळेस बोलले होते मी सोडून देईन, मी असा करन. येऊन तर काही देत नाही तुम्ही. ह्या वेळेस नक्की नेऊन देईन. अरे योगेश. हा आई काय म्हणता? अरे गाडी आली ना. ठीक आहे, आलो आलो. त्या ड्रायव्हर साठी पण चहा कर आणि माझ्यासाठी कर. ठीक आहे ना करतो. आता माझी किती इच्छा होती बरं आईच्या घरी राहायची, पण तसंच असते ना, आपल्या इच्छाचा थोडी मान करते कोणी. त्यांनी त्यांचंच पाहिलं, जाऊ दिलं असतं. जाऊ दे आता नंतर जाईन. शेवटी आपल्यालाच मन मारा लागते. चला बा आईच्या घरी जातो आता मस्त अधिकच्या महिन्याच्या कार्यक्रमासाठी. तुम्ही गेले की नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. किती वाजतापर्यंत येतात हे पाहुणे? येतील ना व 11 वाजतापर्यंत. झाला का तुमचा स्वयंपाक? हा व झाला ना, करून घेतला मी पटपट. गजून पसारा झाला असता. बरं झालं ना. पहा
रुपानं पट्टी टाकली की नाही तर टाकायचं सांगा तिले चटाई गिटाई. काहीतरी बाहेरचं झाडती ते. हाव काय आता काय नाही ते एक्स्ट्राचे भांडे ते काढा लागते फक्त. मग काढून घ्या ना, कधी काढतात. आता रुपाले चढायला लावतो ना वरत ठेवले ते भांडे. तुम्हाला एवढ्या ट्रॉल्या करून दिल्या तरी याच्यात ठेवता नाही येत काय. अव नाही मावत नाही याच्यात सामान. जो आपला रोजचा आहे तोच सामान मावते त्याच्यात. पाहिजा तिकडे सोप्यावर बससान तर सोप्यावरची चादर गिदर खराब करसान. नाही करत ना, कायले एवढं टेन्शन घेतात तुम्ही. आता बसल्यावर ते चादर खराबच होणार आहे. अव बरं नाही दिसत ते पाहुणे रावणे येते तर. काही समजत नाही ह्या बायांचं तो. आता सोप्यावर बसावनी काय, चेअरवरच बसतो मी. बसा ना मग. टाकली का बाई तू चटाई. हाव आई टाकली ना. मग ते कप गिप काढून दे ना. चहा बनवा लागन, शरबत बनवा लागन तर. तू ये नाही कोणी आलं की लगेच म्हणतं कप काढून दे न हे काढून दे. खाली ठेवायला काय होते तुले. अव फुटून गिटून जातील ना खाली ठेवले तर. मग काय आता पाहुणे आल्यावर काय नवीन घ्यायचे काय मग. आपले बरं राहते. मला तर तुमचं कळतच नाही. चांगले ग्लास आणले की ठेवून देता. पाहुणे येतील तर कामात येईल. आपल्यासाठी आपण कधी प्यावत्यात हा. अव बेटा तसंच राहते. मी आलं गेलं तर चांगलं नेव नेटकं राहा लागते. लोक रोज थोडी पाहिजे आपल्याकडे. आता पाहुणे रावण्याले जर फुटलेल्या कपा दिलं तर काय म्हणतील. काय म्हणणार आहे बाई. अजून सांग काय पाहिजे. देतो मी पटापट काढून. नाही व बाकीचं काही काढा नाही लागत. निघाली का ताई. हा व निघाली ना. तू चटाई टाकून देत बरं. ठीक आहे ना टाकतो. हा पाय ना याची मस्त मजा आहे. मस्त लेटलाय हा. मला काम करा लागते. काय रे दादा तू मस्त बसलाय. मग आता काय करू. आता चाललो मी शेतामधून. काय रे तू. आता काय 2-3 दिवस हाव मी तर. मग तर चाललो मी तर कशी तर कायमचीच आहे ना. मी नाही चालले काय हा. मला तर आता असं वाटून राहिलं कधी कॉलेज चालू होते आणि कधी जातो मी. माय काय इंटरव्ह्यूचा कॉल आला की झाला चाललो मी. आलाच नाही का रे. आता इंटरव्ह्यू तर दिलाय, आता पाहू जॉईनिंगचा कॉल येईन ना त्यांचा. हाव का रे दादा. मी तर चाललो मस्त. आईलेच एवढी तयारी नाही हे करू राहिली आई तर. इथं कोण बसणार आहे बरं. सगळे त्या खोलीत बसणार ना. अरे कामा येते कोणाला बरं दिसते. मग जरा कावरले गिवरलं असते तर घर तर चांगलं असतं घर आहे. काय रे काय झोपला तू त्याच्यावर. चादर खराब करून ठेवशील तू. आणते बाबा निव लेटतच राहते. आई थोडस लेटू दे ना. उन्हातून आलं तर डोकं दुखायला लागलं माय. अरे पण पाहुणे येते ना बरं नाही दिसत ते. काही नाही होत ना बाई. खराबच होणार आहे पाहुणे असले तर. हा पाहुणे काय बसणार नाही याच्यावर. जाय बापा तुला तर डोकंच नाही लावत मी. आता जरा पाण्याची बकेट गिकेट भरून ठेव बाहेर. पाहुणे येतील तर पाय गी धुवायले. ठेवतो ना बाई. तू कायले काळजी करतो. काय बापा तुम्हाला सगळ्याला सांगाच लागत राहते मला. लय उशीर लागला तुम्हाला यायले तर. हाव ना पेट्रोलच्या ठिकाणी गर्दी होती ना म्हणून. आजकाल तुम्हाला तर माहित आहे पेट्रोलच्या डिझेलच्या ठिकाणी लयच गर्दी आहे. हाव ना. काय म्हणते शेतीचे काम. चालू तर हाय बा. साफ करून ठेवलं आता शेती. हाव काय. अजून पेरायचं राहिलाय. मागच्या वेळेस पाऊस आला पण एवढा चांगला काही होता नाही. अजून थोडी चांगला पाऊस येते. आता काय थोडसा पडन आणि मग बंद होऊन जाईल. ते तर हाय पावसाचं. यांले म्हणत असो तुम्ही घरी चला लवकर चला लवकर. पण करते काय. ते तर हाय उशीर होतच राहते. हाव ना. आता काय करतो राजू. काय करते आता. काय नाही काका. आता 1-2 ठिकाणी इंटरव्ह्यू दिलाय. तिथचा जॉईनिंगचा कॉल यायचा आहे. हाव काय. कोणती कंपनी आहे. काय नाही पुण्याची आहे कंपनी फिलिपची. अच्छा. आता पाहू 2 ठिकाणी तर दिलाय. आता कुठेही लागे. मग राहा घ्यायचं कसं. काय नाही काका रूम करणार आहोत तिथं आता. हाव काय. ते मग पोरगी नाही का रुपा. तिचंही ऍडमिशन झालं ना पुण्याले. तर मग तिथं राहीन ते. आणि याचंही लागलं तर मग 2-3 जण राहतील मग एका जागीवर. शाळाची पोरगी आहे ना. हाव काय. ते काय नोकरी करते काय. नाही तेही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय ना ती नाही. अच्छा शिकत आहे म्हणजे. हाव. ते काही आलेच नाही. हो ना मामाचा काही चक्कर गिक्कर झालाच नाही तिकडे. काही वेळेस म्हणाले येतो 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 पण आलेच नाही ते. काम असतं राहते त्यांचे. आता 2-3 वेळा पुण्यालेच जाऊन आले. जरा ऍडमिशनचं सुरू होतं ना त्यांनीच पाहिलं मग रुपाचंही. हाव काय. आज बोलवलं असतं मग. काहीतरी कार्यक्रम आहे म्हणे कोणाच्या तरी वास्तूकचा तर तिथं गेले ते. हाव काय. चालूच राहते त्यांचं कोणतं ना कोणतं. हाव बरोबर आहे ना. आता काम केलं वाटते घराचं. हाव हे पोरं मागे लागले होते. बाबा कलरिंग करा तर मग करून टाकली. फर्निचरचे मागे लागले होते. आता या पोरायला काही आवडत नाही असंच करा. लय वेळची वाट पाहून राहिलो होतो आम्ही तुमची. पेट्रोल पंपवर लय गर्दी होती ना म्हणून. सध्या तर बापा पेट्रोल पंपवर लय गर्दी आहे. हाव ना. त्या सिलेंडरही भेटत नाहीये.
आमच्या गावात तर कोणी कोणी बाया चुलीवर स्वयंपाक करायला लागल्या. मग काय करण, सिलेंडर भेटत नाही इथं. आमच्याकडेही तसंच आहे. रूपाचं काय चालू आहे? काय नाही बा काकू, आता जाणार आहे न ते पुण्याले. आता काय 17-18 तारखेला जायचं आहे. हाव काय, आता पुण्यालेच ऍडमिशन घेतो म्हणते. मी म्हटलं अमरावतीले घे, तर ऐकत नाहीये. एवढ्या दूर जायले परवडते का आपल्याला? नाही, तिथं चांगल्या कॉलेज वगैरे आहे ना, म्हणून म्हणत असन ती. ते तर आहे ताई, पण एवढा दूर कोण लक्ष ठेवणार? कशाला काळजी करता? मी तर राहतो तिथं. घरची आठवण आली की येऊन जात जाजो माझ्या घरी. हा व, आरती तिथंच राहते ना पुण्याले. फोन नंबर, गिन नंबर, ऍड्रेस गिड्रेस घेऊन जाजो. इच्छा झाली की जात जाजो. हाव काय, पुण्याले पण लय दूर असन तुमचं घर. देतो ना मी ऍड्रेस गिड्रेस तुले. ठीक आहे ना ताई. राजूही जातोय, त्याची लागते बहुतेक नोकरी. तर अजून तिकडनं कॉल काही आला नाही त्या लोकांचा. हाव काय, आता तर दोन्ही लेकरं चालले जातील तर करमणार नाही. हाव ना, आता पण जाई लागन त्यांले. हाव, जाऊ नाही देणार तर काय करशील? आणि त्यांना उडून दिलं तर त्यांचं भविष्य हे होते ना. मग काय करता, जेवायले ताट गिट वाढतो. राहू दे ना, या अनिता ना आरती वाढते. नाही हो ताई, बसू द्या ना. आई करतो ना वा मी. नाही व, बस ना. थांबा जरा 10-1 मिनिटं, मग नंतर ताटे वाढ जा. आताच तर चहा पिला. ठीक आहे ना ताई. ललिता ताई तर येतच नाही बाप्पा. काय येऊ, आता काही येणं होत नाही बिचारे. येत जात जा. काही होत नाही व येणं जाणं. आता सून नोकरी करते तर मग त्या पोराले वागवा लागते. ते तर आहे. आता जातो म्हणते. आरती चालली 15 तारखेले, तर हेही जातो म्हणते. राहा ना ताई. आरती ताई एवढ्या लवकर चालल्या काय? हो ना, लय झाले ना 15 दिवस. वहिनी म्हणून अजून जात नाही म्हणून माझी ननद. नाही हो ताई, मी कशाला म्हणू? तुमचंच घर आहे, तुम्हाला जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा. नाही बापा, ह्या दोघी एवढी मजा घेतात की बस. काल तर ना इथे गाऊनच घालायला लावलं. थोड्या वेळ घातला आणि काढून टाकला. हा, घरी कसं गाऊन घेऊन घालू नाही दिलं ना तिच्या बाबांना, तर तिले काही सवय नाहीये. हाव ना, लय मजा करते बाबा दोघीच्या दोघी. असं वाटतच नाही नंदा भाऊजाई आहे म्हणून. अशा मैत्रिणी सारख्या राहते. हाव ना, चांगलं आहे ना. मिळून मिसळून राहिलं तर चांगलं राहते. बरोबर आहे ना. आताचे सगळेच चांगले. व पहिले राहत होती सासूचा त्रास, नंदेचा त्रास. आता काही तसं राहिलं नाहीये. हाव ना, आता तसं काही आहेच नाही. आपल्याला वाटते ना व, आपण आयुष्याने जगलाय तर यांना जगू द्याव. आपल्याला माहित आहे ना, आपल्याला वाटते येतो टाइम, पण टाइम निघून जातो. ते तर आहे. आता मैसून सगळं घालते, गाऊन काय, जीन्स पॅन्ट काय. मग मी काय तिला काही म्हणतो काय? आता मायानं घरचे कामही होत नाही, पण तिला नोकरी करायची आहे तर मग करू लागतो काम. हाव ना, बरोबर आहे ना. कसं आताच्या जमान्यात दोघा नवरा बायकोनं कमवलंच पाहिजे. आता पहिल्यासारखं राहिलंय का सस्ताई? काहीच्या कारण सगळे जेवढे घरात असन तेवढ्या नाही कमवलं तर कमी पडते. ते तर आहे. ताईचंही पार्लर आहे ना? हा, मी पार्लर आहे ना. ताई इकडे आली तर बंद करून या लागलं. हा व, तसंच आहे. पहिले काही आरतीचं पार्लर गिलरचा कोर्स काही केला नव्हता तिनं गावात. तिकडे पुण्यात गेली, मग पाहुण्याला सांगितलं मला पार्लरचा कोर्स करायचा आहे. मग तिनं कोर्स गिस केला ना, आता स्वतःचं पार्लरही टाकलं. बरोबर आहे ना, चांगली गोष्ट आहे. शहरामध्ये लय ऑप्शन राहते ना बाई. ते तर आहे. व आता वटी गिटी भरून देतो मी. ठीक आहे ना, इथंच भरून द्या ना. तिकडे सगळे माणसं बसले आहेत. हाव ना, ते जेवण झाले त्यांचे, आता ते लेटले म्हणून म्हणते इकडेच भरून द्या वटी गिटी. ठीक आहे ना. जाय बाई रूपा, त्या जिजूले बोलून आण. ठीक आहे ना, आणतो बोलून. मी सगळा सामान घेऊन येतो. ठीक आहे ना. बापरे, किती सामान आणलं हिच्या आईनं. बापरे ताई, एवढं सारं कायले घेतलं? जेवण एवढं मोठं बनवलं आणि एवढे साड्या हे ते काही द्यायची जरूरत नव्हती. आपल्या परीनं दिलं बाई. आता जे देणं होतं ते. तर आपल्यानं काय सोन्याची वस्तू गिस्तू होते काय? तर म्हटलं तांब्या पितळाची देऊन देतो. नाही व, एक वस्तू दिली असती तरी लय झालं असतं. जरुरी होतं काय 2-2 वस्तू दिल्या? ताटात दिलं असतं. गेले दुकानात, ताटही आवडलं तर गडवाही आवडला. आता आपल्यानं काही सोन्या चांदीची वस्तू झाली नाही बापा. लोक तर लय घेते. लोकायले घेऊ देवा, आपण कायले लोकायसारखं वागाव. आपली जशी परिस्थिती असते तसं करवा. कोणाच्या द्या घ्यानं काही मोठं होत असते काय माणूस? नाही, पण ज्या लावून दिलेल्या गोष्टी आहे ते कराच लागते. आता पैसे कायले दिले बरं? नाही हो बाई, त्या छोटूसाठी आणले नाही ना ड्रेस. मग काय होते नाही आणला तर? आता कसं मला काही समजलं नाही किती वर्षाचा आहे काय आहे. त्यानं काही आणला नाही. पैसे द्यायची काय जरूर होती बरं? मग हातात तोच राहिला ना फक्त. काय होते मग? असं काय जरुरी आहे काय सगळ्याला दिलं पाहिजे? तुम्हाला घरी बोलवलं होतं तर आलं नाही तुम्ही. आता या मस्त फुरसतीनं. आता पाहतो ना. तुम्हाला तर मुक्कामीच बोलवलं होतं
तुम्ही तर आले नाही व मुक्कामी काही येणं होते काय. याची डेअरी आहे, मग त्यांचं शेतीचं काम आहे आणि घरी कोणाले थांबाच लागते. तसा म्हणे योगेश तुम्ही जा म्हणे, दुसऱ्या दिवशी येतो मी घ्याले. हाव ना, बरोबर आहे ना, आले असते बरं वाटते. आता येऊ ना कधीतरी, तुम्ही या आता लवकर. हाव ना, पाहतो ना तसं. आता हे सोडायला जाणार आहे यांले रुपाले, तर मग पाहतो तेव्हा येऊन जाईन मग. आणि तर थांबते आहे ना, काय माहिती थांबते की नाही. तर आई आता सध्या मी काही थांबत नाहीये, मग नंतर येतो. ठीक आहे ना बाई. चला मी तिकडे जातो. ठीक आहे ना, चालल. बाथरूम मध्ये जाऊन येतो. चाल ना, मला यायचंय. चाल ना, मी पण येते. कावा अनिता तू राहणार होती ना. आई मी नंतर येतो. हे नंदो येऊन राहिले ना आता ताईले घ्याले, तर मग त्याच्यासाठी. हाव का व, आता आरती ताई गेल्यावर मग येतो मी. ठीक आहे ना, पाय तू इच्छा. तेच म्हणत होते मी सोडून देईन म्हणे तुले. ठीक आहे ना, ये ना मग. आता पहिले घरचं पहा लागते बाई. हाव नाही, चाल ना, मी भांडे घासू लागतो पटपट. तू किती वेळपर्यंत एकटी करशील. राहू देव, इथे आता सगळे आराम करते, तिथपर्यंत घासून देतो मी भांडे. राहू देव, मी घासतो ना संध्याकाळी. आता बस तू पण त्यांच्यासोबत. नाही बाई, घासतो ना मी, थांब. अहो ताई, राहू दे तू, मी घासून देईन आईले भांडे. हाव काय रुपा, तू घासशील काय. मग आता घासून बा, आता काय करतो. तू तर राहायचं नाव नाही म्हणते. आता तुला सांगितलं ना, ननद बाई जाणार आहे म्हणून नाही थांबत आहे. तू जायच्या आधी येतो मी तुला भेटायला. ठीक आहे ना ताई, नक्की आहे. चला बा मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट शो करू. चला मग, तिथपर्यंत काळजी घ्या.